आपल्या नागदरवाडीत अजून बी बायाचा जीव चाललाय पाण्यापायी. पाणी आणायचं आपल्या गावात वरीस भर पुराल एवढा. अरे बस कर की आता, नाही फुटणार या दगडाला पाहिजे. किती वेळ लागेल गावात पाणी यायला? तसं काय सांगता येईना. नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांपासून थिएटरमध्ये रिलीज होण्याची वाट बघत असणारा, सामाजिक आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावर भाष्य करणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट म्हणजेच पाणी आज थिएटरमध्ये फायनली प्रदर्शित झालाय. पण अडचण अशी आहे मित्रांनो की या मूवी सोबत अजून 2 मराठी चित्रपट देखील रिलीज करण्यात आले आहेत. त्यातील एक आहे अमेय वाघ आणि अमृता खानविलकर यांचा सस्पेन्स थ्रिलर मूवी लाईक अँड सबस्क्राईब, आणि दुसरा आहे सत्य घटनेवर आधारित थरारक प्रेमकथा अशी मार्केटिंग करण्यात आलेला राजा आणि राणी हा चित्रपट. बरं, हे 2 मराठी चित्रपट तर कॉम्पिटिशनला आहेतच, पण फुलवंती सारखा अतिशय उत्कृष्ट चित्रपट देखील मागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेला आहे आणि त्यासोबत 1 नंबर हा चित्रपट देखील आहेच. तर इतक्या सगळ्या मराठी चित्रपटांच्या गर्दीत या चित्रपटाला जास्त स्क्रीन्स मिळणं अपेक्षित नव्हतंच. बरं, हे चित्रपट जरी रिलीज नसते झाले तरी हिंदी चित्रपटांना जास्त स्क्रीन्स अवेलेबल करून देण्यासाठी मराठी ही मातृभाषा असणाऱ्या महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना ऍडजस्टमेंट करावी लागते. कारण मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघते तरी कोण. बरं, तेही जाऊ द्या. बजेट आणि चित्रपटाच्या प्रोडक्शन व्हॅल्यू बद्दल नेहमी कुरकुर आणि तक्रार करणारे आपण मराठी प्रेक्षक जेव्हा फुलवंती सारखा बजेटमध्ये कुठेही तडजोड न केलेला, डोळ्यांना व्हिज्युअल ट्रीट देणारा, अप्रतिम कथा आणि अभिनय असणाऱ्या चित्रपटाला देखील आपण वाऱ्यावर सोडतो, त्याला अपयशी ठरवतो, याला काय म्हणावं? दुतोंडीपणा. हे चित्र कधी बदलणार देव जाणे. असो, तर अशा सगळ्या परिस्थितीमुळे पाणी चित्रपटाला खूप कमी स्क्रीन्स मिळाले आहेत. पण जो शो अवेलेबल होता शेवटी तो मी बघायला गेलो, इररेस्पेक्टिव्ह ऑफ माय टाइम कन्व्हिनियन्स. तर 2019 मध्ये फक्त चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटाने 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये पर्यावरण संवर्धनावर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा म्हणजेच नॅशनल फिल्म अवॉर्ड्स फॉर बेस्ट फिल्म ऑन एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन हा सन्मान प्राप्त केला होता. 2020 मध्ये कोरोना आल्यामुळे या चित्रपटाला थिएटरिकल रिलीज मिळालं नव्हतं आणि पुढे काही ना काही कारणामुळे हा चित्रपट रिलीजसाठी पोस्टपोन करण्यात आला. पण शेवटी आज या चित्रपटाला 2024 मध्ये रिलीज करण्यात आला आहे. तर मित्रांनो, आदिनाथ कोठारे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यांनीच या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील एक लहान गाव नागदरवाडी जे पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करते त्यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. आणि मित्रांनो, या चित्रपटाची कथा काल्पनिक कथा नसून हनुमंत केंद्रे या अवलियाच्या जिद्दीची आणि गावात पाणी आणण्याच्या त्यांच्या अचाट इच्छाशक्तीची ही कथा आहे. सो जास्त वेळ वाया न घालवता बोलूयात चित्रपटाच्या कथेबद्दल. मी आहे श्रीकांत आणि तुम्ही बघत आहात CSR मूवीज. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, या चित्रपटाची कथा आहे महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील एका गावाची, नागदरवाडीची. या गावात पाण्याचा तुटवडा इतका भीषण आहे की लोकांचं जगणं अवघड झालेलं असतं. पाण्याचा प्रश्न इतका बिकट आणि गंभीर असल्याने हनुमंत केंद्रे यांचंही लग्न याच कारणामुळे मोडतं. जेव्हा हनुमंतच्या होणाऱ्या बायकोला सुवर्णाला गावातील या भीषण पाणी संकटाबद्दल कळतं तेव्हा तिच्या घरचे हे लग्न लावून देण्यास नकार देतात. परंतु मित्रांनो, हनुमंत हे एक वेगळंच रसायन होतं. परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा ती बदलण्याचा ते विचार करतात. हातावर हात धरून न बसता ते या संकटावर मात कशी करावी याचा विचार करतात आणि त्या मुलीला वचन देतात की या गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवल्यानंतरच मी तुझ्याशी लग्न करेन. आणि तिला ते विचारतात, पण तोपर्यंत तू माझ्यासोबत लग्न करण्यासाठी थांबशील का? नागदीरवाडीत पाणी नाही म्हणून तुम्ही लग्नाला नकार दिला ना, पण मला तुमच्या संगच लगीन करायचं आहे. मला विश्वास आहे की मी आपल्या घराच्या दारात पाणी आणेन, आपल्याच नंतर समजा गावाच्या दारात पाणी आणेन, तेव्हाच तुमच्या संग लगीन करेन. तुम्ही थांबाल का माझ्यासाठी तवर? आणि मित्रांनो, या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आपल्याला हा मूवी थिएटरमध्ये जाऊन बघावा लागेल. आणि मित्रांनो, हे सगळं स्वतः हनुमंत केंद्रे यांनी आमिर खान यांच्या सत्यमेव जयतेच्या व्हॅल्यू ऑफ वॉटरच्या एपिसोड मध्ये सांगितलेलं आहे. आपके गांव में पानी नहीं, 4 किलोमीटर से लाना पड़ता. मैं बोला वो तो सही है. हाँ. तो क्या करेंगे? मैं इतना लंबा से पानी उसने ना कर दिया. ना कर दिया. शादी तो आपके साथ ही करना है. हाँ. लेकिन पानी होने के बाद. अच्छा. मैंने उसको बोला शादी तेरे ही साथ करूंगा पानी होने के बाद. आणि हा एपिसोड बघूनच आदिनाथ कोठारे यांना या विषयावर चित्रपट बनवण्याची कल्पना सुचली होती. तर पाण्याच्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर हनुमंत आपल्या मोठ्या भावाच्या मदतीने गावकऱ्यांना कसं एकत्र करतात आणि एकत्रितपणे पाण्याच्या या समस्यावर मात करण्यासाठी कशा प्रकारे लढा देतात
हनुमंत केंद्रे यांना या पूर्ण लढाईत कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, हीच या चित्रपटाची कथा आहे मित्रांनो. आणि आता वळूयात चित्रपटाच्या दिग्दर्शनाकडे. मित्रांनो, आदिनाथ कोठारे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे आणि दिग्दर्शनात त्यांचं हे पदार्पण होतं. आणि मित्रांनो, आपल्या वडिलांचा म्हणजेच महेश कोठारेंचा दिग्दर्शनातील वारसा पुढे नेत पदार्पणातच त्यांनी दिग्दर्शनामध्ये आपली छाप सोडली आहे. जलसंवर्धनासारखा अतिशय संवेदनशील विषय आपल्या चित्रपटासाठी त्यांनी जेव्हा निवडला, तेव्हाच त्यांच्यातील एक सामाजिक भान असणारा दिग्दर्शक, एक कलाकार आपल्याला दिसून आला. आणि त्यांनी ही कथा अत्यंत संवेदनशीलपणे मांडली आहे. जिथे शहरी भागातील नागरिक पाण्याच्या टंचाईपासून किंवा अभावापासून अनभिज्ञ आहेत, तिथे आदिनाथ कोठारे यांनी आपल्या दिग्दर्शनातून प्रेक्षकांना गावातील पाण्याच्या समस्येची तीव्रता अतिशय प्रभावीपणे दाखवून दिली आहे. यासोबतच ग्रामीण भागातील जीवनशैली, त्यांचे प्रश्न आणि साध्या पण शक्तिशाली मार्गाने दिलेला सामाजिक संदेश हे सर्व आदिनाथ कोठारे यांनी खूप संवेदनशीलरित्या आणि प्रभावीपणे दाखवलं आहे. आणि मित्रांनो, त्यांच्या या कामाची पावती त्यांच्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड, एक राष्ट्रीय पुरस्कार देऊन ऑलरेडी मिळालेली आहे. तर मित्रांनो, दिग्दर्शनासोबतच या चित्रपटामध्ये प्रमुख मुख्य भूमिका साकारली आहे, म्हणजेच हनुमान केंद्रे यांची भूमिका साकारली आहे आदिनाथ कोठारे यांनीच. आणि दिग्दर्शनाप्रमाणेच अभिनयातही आदिनाथ कोठारे यांनी आपली छाप सोडली आहे. त्यांच्या प्रमुख भूमिकेचं या चित्रपटात खूप कौतुक केलं गेलंय. एका साध्या पण धाडसी व्यक्तीची भूमिका, ज्याचं ध्येय आहे गावाला पाण्याच्या संकटातून बाहेर काढणं. या व्यक्तिरेखेची अनेक कांगुरे आहेत. प्रेमात पडलेला हनुमंत जेवढा रोमॅन्टिक आहे, तेवढाच तो ध्येयाने झपाटलेला देखील आहे. गावाला पाण्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांची जिद्द आणि धडपड दाखवताना आदिनाथ कोठारे कुठेच कमी पडले नाहीत. आणि त्यांच्या या अभिनयासाठी त्यांना न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट ऍक्टर म्हणून सन्मानित देखील करण्यात आलं होतं. आदिनाथ शिवाय सुबोध भावे देखील या चित्रपटात एका मुख्य भूमिकेत दिसतात. सुबोध भावे यांनी आदिनाथच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली आहे आणि आपल्या लहान भावाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणाऱ्या मोठ्या भावाच्या भूमिकेत ते ठळकपणे उठून दिसतात. मित्रांनो, आदिनाथ आणि सुबोध भावे यांच्या व्यतिरिक्त ऋचा वैद्य, रजित कपूर, किशोर कदम या कलाकारांच्या देखील महत्वाच्या भूमिका चित्रपटात आपल्याला बघायला मिळतील. आणि त्यांनी सुद्धा आपापल्या भूमिकेला खूप योग्यपणे न्याय दिला आहे. चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टर म्हणजेच गावकऱ्यांचे संवाद आणि त्यांच्या भावना खूपच नैसर्गिक वाटतात. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाच्या संघर्षाच्या कहाणीत पूर्णपणे गुंतून जातात. आणि आता बोलूयात या चित्रपटाच्या टेक्निकल अस्पेक्ट्सकडे. तर मित्रांनो, हा चित्रपट टेक्निकल अस्पेक्ट्स मध्येही कुठेच मागे राहत नाही, कुठेच कमी पडत नाही. हा चित्रपट प्रियांका चोप्रा यांच्या पर्पल पेबल पिक्चर्स, राजश्री एंटरटेनमेंट आणि आदिनाथ कोठारे यांच्या कोठारे विजन यांनी सगळ्यांनी मिळून प्रोड्यूस केला आहे. तांत्रिक दृष्ट्याही हा चित्रपट खूपच प्रभावी ठरतो. या चित्रपटाचे छायांकन म्हणजेच सिनेमॅटोग्राफी केली आहे अर्जुन सोरटे यांनी, आणि ती विशेषतः उल्लेखनीय आहे असं म्हणावे लागेल. कारण दुष्काळग्रस्त गावाच्या वातावरणाचा अचूक अनुभव आपल्याला या चित्रपटातून येतो. पाण्याच्या अभावामुळे उघडी बोडकी पडलेली माती, ओसाड पडलेली जमीन, कोरडे तलाव, सुकलेली झाडं आणि दुष्काळग्रस्त भागातील व्यक्तींच्या जीवनातील संघर्ष हे सगळंच खूप अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि संवेदनशीलरित्या दाखवण्यात आलेलं आहे. त्याशिवाय चित्रपटाचं संगीत आणि बॅकग्राऊंड म्युझिक साधं असलं तरी ते प्रभावी वाटतं. गुलराज सिंग यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे आणि या चित्रपटातील गाणी सुद्धा तुम्हाला भावूक करून जातील. आणि त्यासोबतच चित्रपटाच्या कथानकात महत्वाची भूमिका देखील बजावतात. आणि या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक बद्दल बोलायचं झालं तर ते किती महत्वाचं असतं हे या चित्रपटातून पुन्हा एकदा निदर्शनास आलं आहे. या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजेच पार्श्वसंगीत गावकऱ्यांचे भावनिक क्षण आणि संघर्षाचं वातावरण यांना अधिक प्रभावीपणे आपल्या समोर मांडण्यात यशस्वी होतं. तर मित्रांनो, एकंदरीत सांगायचं झालं तर पाणी हा फक्त एक चित्रपट नाहीये, तर हा एक पाण्याच्या संवर्धनाच्या गंभीर प्रश्नावर भाष्य करणारं एक सशक्त माध्यम आहे. मनोरंजनासोबतच हा चित्रपट आपल्याला सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवायला शिकवतो. आज आपल्या सगळ्यांना नळ चालू केलं किंवा पाण्याची मोटर चालू केली की पाणी अवेलेबल असतं. दिवसातून 2 वेळा आंघोळ करायची म्हटलं तरी आपण मनसोक्त जेवढं हवं तेवढं पाणी घेऊन आंघोळ करू शकतो. आणि अशा परिस्थितीत पाण्याची किंमत काय आहे हे हा चित्रपट बघून आपल्याला नक्कीच समजेल. शहरी भागातही काही ठिकाणी पाण्याची समस्या असेल, नाही असं नाही, पण मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात पाण्याची टंचाई किती भीषण आहे या वास्तवाची जाणीव हा चित्रपट आपल्याला करून देतो. मित्रांनो, जलदूत म्हणून ओळखले जाणारे हनुमंत केंद्रे यांनी गावकऱ्यांच्या साथीने, मदतीने, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर, प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्यांच्या गावाच्या पाण्याची समस्या तर सोडवली खरी. एक समय ऐसा था जब नागरवाड़ी गांव के बच्चों से लेकर बूढ़े सभी पानी के लिए मारे मारे फिरते थे। इस मुसीबत से छुटकारा पाने के लिए सरपंच हनुमंत केंद्रे की अगुवाई में पूरे गांव ने अपने श्रमदान से पहाड़ों के बीच एक बड़े जलाशय का निर्माण किया।
एक्चुअली मेरे गांव में दरअसल पीने का पानी भी नहीं था। हमने बारिश के पानी को रोकना शुरू किया और आप देख सकते हैं आज हमारे पास कितना पानी है। इस पानी पे 4 ग्राम पंचायतें जिंदा रह सकती हैं। पण अशी बरीचशी गावं आहेत जिथे हा पाण्याचा प्रश्न, ही पाणी टंचाई एक अतिशय भीषण आणि गंभीर असा प्रश्न आहे. बायकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन मैल उन्हात पायी भटकावं लागतं. शेती आणि इतर कामासाठी लागणारं पाणी तर दूरच. आणि म्हणूनच जलसंवर्धन किती महत्वाचं आहे याचा धडा या चित्रपटातून आपल्याला नक्कीच मिळेल. आणि पाण्याचा योग्य वापर करून गैरवापर होऊ न द्यावा हेही हा चित्रपट आपल्याला शिकवून जातो. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून जी शिकवण हा चित्रपट देऊन जातो, ज्या सामाजिक जबाबदारीची जाणीव हा चित्रपट आपल्याला करायला लावतो, करून देतो, त्यामुळे या चित्रपटाला 66व्या राष्ट्रीय चित्रपट वितरण पुरस्कार सोहळ्यात पर्यावरण संवर्धनावर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. मित्रांनो, आदिनाथ कोठारे यांचं दिग्दर्शन, अभिनय आणि संपूर्ण टेक्निकल टीमचं काम या सर्वच बाजूंनी हा चित्रपट उत्तम झालेला आहे. तर सामाजिक विषयावर आधारित हा चित्रपट, हा प्रेरणादायी चित्रपट फक्त ज्ञान न पाजाता तुमचं मनोरंजनही नक्कीच करून जाईल याची मी खात्री देतो. अच्छा. आणि त्यामुळेच पाणी हा नक्कीच असा एक चित्रपट आहे जो सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघायला हवा. ठीक आहे. या चित्रपटाचे शोज सध्या तरी खूप कमी आहेत मित्रांनो. पण जर चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि या चित्रपटाची मागणी वाढली तर थिएटर ओनर्स या चित्रपटाचे शोज नक्कीच वाढवतील. कारण त्यांना पण तर शेवटी बिझनेसच करायचा आहे. समझ गया. तर मित्रांनो, हा चित्रपट न चुकता थिएटरमध्ये जाऊन बघायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो मित्रांनो. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा रिव्ह्यू आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चित्रपट पाहिल्यानंतर तुमचं मतही कमेंट्समध्ये शेअर करायला विसरू नका. आणि अशाच मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या रिव्ह्यूजसाठी CSR मूव्हीज या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.